सर 2 बॉल 2 झालेत ना भाऊ सर. 2 चेंडू 2 धावा झाल्यात. 3 सॉरी चुकीची दुरुस्ती. 2 चेंडू 3 धावा. सिंगल आला आणि एक डबल आला. यावेळेस वेगवान चेंडू होता त्याला मात्र घेऊन काढलाय मिड ऑफच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक पोहोचतील थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा झाल्यात आणि या 2च धावांवर समाधान मानावं लागेल. यावेळेस वेगवान चेंडू होता परंतु कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. कीपर देखील बीट झाले आणि पंच डिसिजन कळवायचं आपलं. घनश्याम शिंदे यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर रितेश गव्हाणे अप्पू इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटतील थोड्याच वेळात ब्लू स्टार संघाच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. तिथे मात्र धाव भेटेल 2 झाल्यात आणि 3 धाव घेण्याचा प्रयत्न असफल राहतोय. पर वेगाने गेले. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील. अवांतर एक एक्स्ट्राची धाव. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 10 धावा होत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना वाईट +1 अशा 2 धावाने स्कोर पुढे जातोय. आणखीन एक अवांतरची धाव. एक्स्ट्रावर तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. चांगली पिचिंग करावी लागेल. बॅट्समॅनला बीट करावं लागेल. धावा थांबवाव्या लागतील. सहजासहजी मात्र धावा देऊन चालणार नाही. यावेळेस बॅटची एज घेतली. दोनदाने मात्र स्कोर पुढे जातो. स्कोर जर पाहिला तर पहिलं षटक समाप्ती अखेर 15 धावा झाल्यात. यावेळेस पहिला चेंडू त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. परंतु धाव भेटेल ती म्हणजेच 2. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन नितीन येतात गोलंदाजीसाठी. विक्रोळी टागोरनगर वाल्मिकी परिसरातील गोलंदाज. एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. एक चांगली संघबांधणी म्हणता येईल. साबिर अली अर्थातच गॅरीबाई यांच्या माध्यमातून टागोरनगरची एक चांगली स्टारकास्ट घेऊन आज आमदार चषक 2024 मध्ये दाखल झालेत. स्वतः देखील एक चांगले आयोजक आहे. महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी त्यांच्याही माध्यमातून चारो साईडला LED स्क्रीनची क्रीडा स्पर्धा पाहायला भेटते. 2 वर्ष झाले ही क्रीडा स्पर्धा आपल्याला विक्रोळी नगरीत पाहायला भेटते. त्याचा देखील मुलाचा सहभाग असतो गॅरीबाई यांचा.
यावेळेस मात्र 2 धावा भेटत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जातोय 19. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आहे. वा, जबरदस्त कॅच आणि पहिला झटका लागतोय संघाला. अरमानची खेळ मात्र संपुष्टात येते. मैदानात येतोय रमजान. थोडीशी गाई करा रमजान, विनंती असेल. अजून देखील आपल्याला मॅचेस खेळवायचे. त्याबरोबर गॅरी भाई आपल्याला देखील विनंती असेल, एक अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षात पाठवायचं आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डर होते. माझ्या मते मंगेश फेकी करतील तोपर्यंत एकच धाव आहे. एका धावाने मात्र स्कोर पुढे जातोय. 20 धावा धावफलकावर होत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. दुसरा षटक प्रगती पदावर असताना नितीन यांचं. यावेळेस एज घेतली आणि स्वतः गॅरी बाय तिकडे जात आहेत आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावाने स्कोर पुढे जातोय. 23 धावा होत आहेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. दुसरा षटक समाप्ती अखेरचा. यावेळेस 1 टू गो आहे आणि पहा वेगवान चेंडू पाहायला भेटला नितीनांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी नितीनने केली. ज्या पद्धतीने स्कोरिंग जो ड्राफ्ट होता तो मात्र वर होता, त्याला मात्र कुठेतरी थांबून ठेवलं आणि खाली खेचून आणलं नितीनने. चांगली गोलंदाजी. 2 षटक समाप्ती अखेर. स्कोर जर पाहिला तर 24 धावा 1 गडी बाद. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज साहिल सावंत मात्र सज्ज झालाय. एक चांगला खेळाडू, उदयनमुख खेळाडू विक्रोळी टागोर नगरचा. ओरम क्रिकेट असेल, त्याचबरोबर अंडरम क्रिकेट आणि आता अंडरम ओपन स्पर्धेत देखील सातत्याने चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला भेटतोय. कमबॅक केला त्याने आजारपणातून परत येऊन चांगलं क्रिकेट खेळत असताना. पहिला चेंडू अवंतरची धाव. एका धावाने स्कोर पुढे जाईल 25 या धावसंख्येवर.
आणखीन एक अवांतर चेंडू, एक एक्स्ट्राची धाव, स्कोर पुढे जाईल 26. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू नाहीयेत तर दिशेने मात्र चेंडू विस्तारतोय आणि पाहता पाहता मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जाईल 28 धावा. आउट नाही ना? नॉट आउट. डॉट चेंडू असेल. चांगला चेंडू पाहायला भेटला साहिल सावंतच्या माध्यमातून. रमजानला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात मात्र डॉट होतोय. यावेळेस बॅट मात्र फिरवली परंतु साहिल चपळ आहे, झेल घेतील आणि वा जबरदस्त झेल साहिल सावंतच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा फलंदाज मात्र स्वस्तात माघारी परततोय. रमजानची खेळ होते संपुष्टात. नवीन फलंदाज सुजित बॅटिंग साठी दाखल होत आहे. जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि नवीन बॅटर जे असतील त्यांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेस पहिलाच बॉल, त्याला मात्र पाठवून दिलं. एक उत्तुंग षटकार. सुजित आल्या आल्या मात्र चेंडूला मैदानाच्या बाहेर काढलंय. एक जबरदस्त षटकार सुजित यांच्या बॅटमध्ये. बीट केलंय. यावेळेस आणखीन एक मोठा फटका आणि झेलवायची सती परंतु चांगले एफर्ट्स पाहायला भेटले. 1 बाउन्स ओव्हर द रोड. 4 धावांसाठी चौकार.
यावेळेस लगेचच कमबॅक केलाय तौसिफने देखील. फलंदाजाला सुजितला मात्र मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर विनंती असेल थोडस घाई करा. अक्षय बॅटिंग साठी जातोय. अक्षय पळत गेले तरी चालतील. अरे शी यार यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटला तौसिफ यांच्या माध्यमातून आणि डॉट चेंडूने या इनिंगची शांतता होते. स्कोर जर पाहिला तर 51 धावा झाल्यात आणि 52 धावांचा आपलं विक्रोळीचे रील स्टार आणि टिकटॉक स्टार म्हणून जे सध्या प्रचलित आहेत महाराष्ट्रभर भारतभर त्यांची चर्चा आहे. तर ऋषभ मोरे आणि वैभव गायकवाड यांचं देखील इकडे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. विनंती करेल स्पर्धेचे आयोजक सुहास माने यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ऋषभ मोरे यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. अरे वैभव धाम करतो. वैभव कारण की कोणाला दुखवणं फार सोपं असतं परंतु हसवणं खूप कठीण असतं आणि त्याचं काम योग्यरित्या पार पाडतायत ऋषभ आणि वैभव. त्याचबरोबर आनंद लोकेला विनंती करेल की वैभवचा आपल्या शुभ सन्मान करायचा आहे. आनंद लोकांच्या शुभ हस्ते वैभवचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून स्पर्धेत उपस्थिती दाखवली आणि स्पर्धेत शोभा वाढवल्याबद्दल आपल्या देखील मनापासून आभार.
धन्यवाद रिषभ, धन्यवाद वैभव. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. जसे मात्र मॅचला सुरुवात होईल मी मात्र इथेच थांबतो आणि घेऊन जातो आमचे साथी समालोचक अजित जाधव बाळा यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमदार चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू वाईट +1. आपण पाहताय एका बाजूला मॉडर्न क्लब 52 धावांचा पाठलाग करताना मैदानामध्ये उतरलाय तो मॉडर्न क्लब विक्रोळीचा संघ आणि त्यांच्या समोर असेल KP9 पांडू. चांगली मॅच पाहायला भेटते. ग्रुप नंबर बी ची अंतिम मॅच असेल. त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना पाहायला भेटेल. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला घेऊन काढलाय. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतो. दुसऱ्या धावेसाठी कॉल झाला आणि इथे तिसऱ्या धावेचा देखील कॉल झाला आणि 3 धावा अतिशय चपळाईने पूर्ण केल्यात फलंदाजांनी. आणि स्ट्राईक वर येत आहेत ते झैद आणि त्यांची साथ देत आहेत ते सुलतान. रमजान यांना पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर. झैद आणि नॉन स्ट्राईक एंडला सुलतान. सामना करतील रमजान यांचा. पहिला षटक हाताळताना त्यांना पाहू शकतो. एका बाजूला भांडूपचा संघ तर एका बाजूला विक्रोळी टागोरनगर परिसरातील कॅरीबायांचा संघ पाहायला भेटतोय मॉडर्न क्लब. वेगवान चेंडू तर नक्कीच होता, परंतु पाहूया चेंडू दिशाहीन होता का. पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येईल. बाईकच्या स्वरूपातील धावा. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला भेटतोय. तसेच ओमिलियनचे सर्व वा इकडे अजय मटकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. अजय मटकर आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. तसेच इथे वंदे मातरम मित्रमंडळ बाबा बघतायत ग्रुप यांचा इथे एक शुभ सन्मान केला जातोय. सचिन सुहास माने यांना विनंती करतो की आपण त्यांना शॉल व सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून द्यायचं आहे आणि आपल्या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना इथे सन्मानित करायचं आहे. वंदे मातरम मित्रमंडळ आणि बाबा बघतायत ग्रुपचे सर्व मित्रमंडळ इथे आले आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय तो. आणि बघता बघता मॅच मध्ये इथे गडी देखील बाद होतोय. पहिला झटका लागतोय तो मॉडर्न क्लब संघाला. 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. 7 धावा झाल्यात आणि पहिला झटका लागतोय जायदच्या रूपामध्ये मॉडर्न क्लब विक्रोळी संघाला. धन्यवाद वंदे मातरम मित्रमंडळ आणि बाबा बघतायत ग्रुप.
नवीन फलंदाज मंगेश येत आहेत फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. त्यांना येताना पाहू शकतो आपण. त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. मंगेश, विनंती असेल आपल्याला. चला थोडी घाई करायची आहे. मॅच यानंतर अजून मॅच खेळवायचे आहे. ते क्वार्टर फायनलचा सामना असेल, त्यानंतर सी ग्रुपचे सामने असतील. त्यामुळे विनंती करतो की आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा झाल्यात, एक गडीबाज झालाय तो जाई त्यांच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मंगेश येतात स्ट्राईकवर. एक भव्य दिव्य आयोजन असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. जावेद इलेव्हन ब्लू स्टार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा 12व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि आमदार चषक 2024 हा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटतो तो धर्मवीर संभाजी मैदानामध्ये. ही स्पर्धा SSS स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लाईव्ह देखील आपण यूट्यूबवर पाहू शकता. शैलेश पाटील यांचं नक्कीच लाख मुलाचं सहकार्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लागलंय. पराग पाटील, शैलेश पाटील दोन्ही बंधू महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी लाभत असतं. याही वर्षी लाभलंय त्याबद्दल त्यांचं ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक आभार. तसेच प्रभात मित्र मंडळाचं देखील आम्ही ब्लू स्टार क्रिकेट मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आकाश पवार, अक्षय सुर्वे यांचं देखील लाख मुलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. उद्यात मॅचच्या दिशेने धन्यवाद. आमचे मान्यवर देखील आमच्यातून रजा घेत आहेत. अकरा धावा झाल्या धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. एका चेंडूचा खेळ शिल्लक. सुलतान यांच्या बॅटमधून ऑन साईडच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मार्ग शोधतोय. पाहूया धावा किती भेटतील. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल. बॉल शोधण्याचा प्रयत्न तिथे होतोय आणि 6 धावा भेटतायत. धावून 6 धावा पूर्ण केल्या आहेत. अजय मटकर आपल्याला विनंती करतो. ओम इलेव्हनचे सर्वेशा अजय मटकर यांचं देखील इथे मी ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने अधिक असं स्वागत करतो. आमचे सहकारी मित्र आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील खेळताना पाहायला भेटतंय. कृपया पाणी देण्यात यावं. लवकर पाणी घेऊन जायचंय. विनंती असेल
आणि लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पाहिलं तर 17 धावा झाल्यात धाव फलकावर. एक गडी बाद झालाय तो मॉडर्न क्लब विक्रोळी संघाचा. दुसरं षटक हाताळण्यासाठी इम्रान येतात गोलंदाजी मार्कवर. त्यांचा सामना करतील ते उजव्या त्याचे फलंदाज मंगेश. यावेळी कव्हरच्या दिशेने फटका सजवला होता. स्वतः गोलंदाज चेंडूवर पोहोचतील त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी आणि 2च धावांवर समाधान मानायचं आहे मंगेश सुलतान यांना. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या झाली ते 19 धावा धाव फलकावर पाहायला भेटत आहेत त्या मॉडर्न क्लब विक्रोळी संघाच्या. आमदार चषक 2024चा थरार आपल्याला पाहायला भेटतोय. यावर्षी 12वा पर्व आणि या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे. यावेळी ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक ते होते त्यांना चौकून चेंडू मात्र पुढे निघून जातोय आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या अगदी सहजरित्या सुलतान व मंगेश यांनी. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. चुकीचं रूपांतर 3 धावांमध्ये झालं. 3 धावांनी धावफलक मात्र पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 22 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा सुलतान स्ट्राईकवर. यावेळी कोलवर टप्प्याचा चेंडू मिस टाइम फटका पाहायला भेटतोय. नक्कीच हा चेंडू डॉट पाहायला भेटतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. इम्रान यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. रोखून ठेवलंय सुलतान यांना. 22 या धावसंख्येवर दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना पाहायला भेटतोय आपल्याला. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे लावण्यात आलेला आहे. यावेळी लोअर फुल टॉस होता त्याला ऑनसाइडच्या दिशेने खेळून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे होते. कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. चांगला थ्रो देखील पाहायला भेटतोय. बघता बघता 3 धावा पूर्ण केल्यात आणि 3 धावांनी धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला भेटतोय. 3 धावा धावफलकावर अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या झाली 25 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या त्या 25. पाठला करायचा तो 52 धावांचा मॉडर्न क्लब विक्रोळी संघाला. एक चांगली मॅच पाहायला भेटेल. आतापर्यंत अर्ध्या धावा पूर्ण केल्यात. अजून अर्ध्या धावांची आवश्यकता आहे परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. यावेळी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढे सरसावले होते. फक्त दिशा देण्याचं काम केलं चेंडूला आणि अगदी सहज 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी किती 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी रनआउट होताना पडझड पाहायला भेटली मंगेश यांच्या माध्यमातून आणि क्रीज मध्ये पोहोचू शकले नाही आणि त्यांना मैदान सोडावं लागतंय. परंतु 2 धावांनी धावफलक मात्र पुढे जाणार. 27 धावा झाल्यात धावफलकावर. नवीन फलंदाज साहिल सावंत येत आहेत फलंदाजीसाठी. अगदी कमी कालावधीमध्ये साहिलने नाव कमावलं होतं परंतु कुठेतरी आजारपणाच्या ग्रस्त झाले होते आणि त्यातून चांगलं कमबॅक केले साहिल यांनी क्रिकेटसाठी आणि मानलं पाहिजे. फायटर आहेत साहिल आणि त्याच जिद्दीने आज पुन्हा एकदा मैदानात उतरलेत साहिल. ओरम क्रिकेट खूप चांगलं खेळतात. अंडरमसाठी देखील दाखल झाले त्या मैदानामध्ये. सुलतान यांची साथ देण्यासाठी साहिल यांना नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकतो. नवीन फलंदाज इम्रान यांचा सामना करतील ते सुलतान. आपण पाहताय आमदार चषक 2024 हा भव्य दिव्य थरार. सुहास माने संपूर्ण मित्र परिवार आमचे ब्लू स्टार क्रिकेट क्लबचे सर्व आयोजक
नक्कीच यांचं कौतुक करावं तितकं कमी असेल. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. खुल्या टप्प्याचा चेंडू असेल, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय आणि जोर शतरक्षक तिथे पोहोचेल त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटक देखील संपत आहेत. 2 षटकाच्या अखेरीस जर पाहिलं 29 धावा झाल्यात धाव फलकावर. खूप चांगली सुरुवात आहे, परंतु 2 षटकांचा खेळ अजून देखील इथे शिल्लक आहे. त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. केले आहेत. इम्रान यांनी वैयक्तिक 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. संघाचा धावफलक जर पाहिला तर 29 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाला ते सुरुवात होते. थोडी घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती करतो. त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना असेल, त्यानंतर सी ग्रुपचा सामना आम्हाला खेळवायचे आहेत आणि यानंतर 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. साहिल सावंत त्या स्ट्राईकवर गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अंकित यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी देण्यात आली आहे. गोलंदाजीची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. पाहूया अंकित काय करतायत आपल्या या षटकामध्ये. आणि स्ट्राईकला आहेत ते साहिल सावंत. सुलतान यांची साथ देण्यासाठी साहिल आलेत मैदानामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू होताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडू, प्रॉपर टायमिंग झालं नाही, परंतु चॉप फटका पाहायला भेटतो. एक सिंगल नक्कीच येऊन जाईल. स्वतः गोलंदाज चेंडूवर पोहोचतील त्या दरम्यान सिंगल पूर्ण केली जाते. सिंगलनी धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या झाली 30 धावा. 52 धावांचा पाठलाग करताना 30 धावा झाल्यात आतापर्यंत. मॉडर्न क्लब विक्रोळी संघाच्या टागोरनगर परिसरातील आपला संघ आज मैदानामध्ये उतरलेला आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरा चेंडू वाईट +1. 2 धावा नक्कीच भेटतील. 2 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू तर चांगला टाकला होता. त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटली अंकित यांच्या माध्यमातून. आणि ते पाहूया काय घडतंय मैदानामध्ये. बोल्टचा अपील तर केलंय आणि मैदान सोडावं लागतंय. अंकित यांचा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक केलं. दिशाहीन गोलंदाजी नंतर चांगलं कमबॅक आणि सुरुवात करायची विनंती असेल. नवीन फलंदाज गॅरी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. या संघाचे कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नक्कीच कर्णधाराची भूमिका देखील त्यांना पार पाडावी लागेल. फलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिलं तर 32 धावा झाल्यात धावफलकावर. 3 गडी बाद झालेत मॉडर्न क्लब विक्रोळी संघाच्या. अनेक नक्की चांगले आयोजक आहेत. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी टागोरनगर परिसरात त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. तब्बल 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा असते. चारही बाजूला LED स्क्रीन लावलेली असते. बाउंड्री लगत अशी स्पर्धा यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. आज फलंदाजीसाठी उतरलेत. पहिला धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी देखील दुसऱ्या धावावर समाधान मानावं लागेल गॅरी यांना. चांगला फटका अंकित यांच्यावर
2 धावांचं आक्रमण चढवलंय. 2 धावांनी धावफलक पुढे जातो. 34 धावा झाल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक गॅरी यांच्याकडे राहील. अंकित यांचा सामना करतील. पाय टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य द्यावं लागतं. इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला तितकंच महत्त्व असतं. त्यामुळे सिंगलला डबलमध्ये आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. खूप मोठं मैदान आहे. याची देखील साथ तुम्हाला लाभणार धावसंख्येत भर पाडण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार येणं महत्त्वाचं नसतं. आमदार चषक 2024चा भव्य दिव्य संग्राम आपण पाहताय. दमदार आमदार सुनील भाऊ राऊत या स्पर्धेचे आधारस्तंभ राहिलेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं या स्पर्धेला योगदान लाभलंय. एक सिंगलने धावफलक मात्र पुढे जातोय. असे आमचे लाडके आमदार सन्माननीय सुनील भाऊ राऊत यांच्या पदाला साजेशी अशी ही स्पर्धा आमदार चषक 2024 आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थोडी घाई करायची आहे या सामन्यासाठी. अजून आम्हाला क्वार्टर फायनल त्यानंतर सी ग्रुपचा सामना खेळवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये 12 संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटतील. त्यामुळे लवकरात लवकर फायनल देखील आपल्याला करायचे. यावेळी षटक देखील संपलंय. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. तिसऱ्या षटकाचं समाप्ती होताना इथे पाहायला भेटते. धावसंख्या झाली ती 37. चला लवकर थोडी घाई करायची आहे. KP9 6 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. अशक्य असं काही नाही. या षटकामध्ये काही होऊ शकतं. कारण चला KP9 थोडी विनंती असेल लवकरात लवकर स्ट्रॅटेजी करायची आणि क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पुढील महत्वपूर्ण षटक कोण घेऊन येणार. 6 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण रंगलंय. अंतिम षटक, निर्णायक षटक. विनंती करतो KP9 पांडुप संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि पाहूया चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवण्यात आलाय. अरमान येत आहेत गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 15 धावांचं समीकरण मैदानामध्ये रंगलंय. अरमान आपल्या संघाचे अरमान पूर्ण करतील का यावर सर्वांच्या नजरा असतील. चर्चा तर रंगणार. 6 चेंडू मध्ये 15 धावा. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलचा सामना खेळेल याची नोंद घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. स्वतः कर्णधार गॅरी स्ट्राईकवर पाहू शकतो. नॉन स्ट्राईक एंडला सुलतान यांना पाहू शकतो जे ओपनिंग पासून बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण अशक्य या मैदानामध्ये काही दिसत नाहीये. जर डबल टिबलनी जरी स्कोर करता आला, 4-4 धावा जरी पळून करता आला तरी स्कोर होऊ शकतो. आणि जरुरी नाहीये की मोठा फटका आला पाहिजे. जर मोठा फटका आला तर अतिउत्तम. अरमान गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करतील गॅरी. 6 चेंडू 15 धावा. आणि पाहूया अरमान आपल्या संघाचे अरमान पूर्ण करतील का जिंकण्याचे. पहिला चेंडू तर खूप चांगला होता. गॅरी यांना टायमिंग करता आलं नाही. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. रनआउटच्या रूपात गॅरी यांना मैदान सोडावं लागतंय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 15 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येणार गॅरी यांची जागा घेण्यासाठी. टायमिंग जरी झाला असता तरी कुठेतरी सिंगल डबल आला असता, परंतु ते झालं नाही. मैदानामध्ये गॅरी यांना मैदान सोडावं लागतंय. सुलतान यांचा प्रयत्न होता की मला स्ट्राईकवर यायचंय.
सुलतान यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर प्रतीक काळे यांच्याकडून ₹500 पारितोषिक तर व्ही किंग यांच्याकडून ₹500 पारितोषिक. पाहूया काय घडतंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय आणि येतोय चौकार. हा पारितोषिक आलाय परंतु षटकारासाठी आहे. त्यांच्यावर चौकार लगावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला सीमारेषेच्या पार. 4 धावा तर नक्कीच भेटत आहेत परंतु मॅच जिंकवायची आपल्या संघाला तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 4 चेंडू आणि 11 धावा. चौकार आला. षटकारासाठी पारितोषिक देखील आलंय. सलगचे 3 षटकार आले तर पारितोषिक भेटू शकतो. यावेळी मिस टाइम फटका परंतु खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू मार्गस्थ होतोय पॉईंटच्या दिशेने परंतु नक्कीच 2 धावा भेटतील. सुलतान यांचा प्रयत्न असेल की स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा आहे. अजून देखील 3 चेंडू आणि 9 धावा. एका दुसरा षटकार जर आला तर समीकरण बदलू शकतं या मॅचचं. आमदार चषक 2024चा भव्य दिव्य थरार आपण पाहताय. जावेद 11 ब्लू स्टार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 12व्या वर्षामध्ये पदार्पण करते. यावेळी अवांतर चेंडू पाहायला भेटतोय. अरमान यांच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपातील हा चेंडू आणि धावफलक 1 ने पुढे जाताना पाहायला भेटतोय. 3 चेंडू मध्ये 8 धावांचं समीकरण रंगतंय आणि एक मोजून मापून आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. यावेळी देखील तेच घडतंय मैदानामध्ये आणि वाईट +1 2 धावा नक्कीच भेटणार. सुलतान यांचा प्रयत्न होता की मला स्ट्राईक घ्यायचा आहे परंतु तसं घडलं नाही. रकीब येत आहे स्ट्राईकवर. नवीन फलंदाज यावेळी ऑन साइडच्या दिशेने खेळलाय. पाहूया धावा किती होतील. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का आणि सुलतान यांचा प्रयत्न 3 धावेसाठी परंतु रनआउटच्या रूपात दोन चेंडू आणि 4 धावांचे समीकरण मैदानामध्ये रंगलंय. अजून देखील ज्याचा सुलतान यांच्या बॅटमधून चौकार आला होता ते सुलतान स्ट्राईकवर आहेत. रकीब यांना मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटत आहेत. टॉसिफ यांना पाहू शकतो नॉन स्ट्राईक एंडला. 2 चेंडू आणि 4 धावा आणि काहीतरी कर भावा. नक्कीच आज आमचे सागर मोरे ते नाही आहेत. दरवर्षी स्पर्धा समालोचन करत असतात.
2 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण मैदानामध्ये रंगलंय आणि जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. नक्कीच एका बाजूला आपण पाहिलं तर KP9 भांडूप, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मॉडर्न क्लब विक्रोळी. पाठकलेला चेंडू होता, पाहूया धावा किती मिळतील. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि इथे चुकी होताना पाहायला भेटते. रनआउटची संधी होती परंतु थ्रोला कॅरी करता आलं नाही आणि एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे ते सुलतान. चुकी झाली आहे, ते रनआउटची संधी होती परंतु चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय आणि किती महाग पडू शकतं ते पाहायचं आहे. अरमान यांचा चेंडू सुलतान यांच्यासाठी आणि 2 धावांसाठी हा फटका. 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या. सुलतान यांनी प्रभावी केला, आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. ओपनिंग पासून बॅटरी केली आणि मॉडर्न क्लब विक्रोळी संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन.